क्रायो प्रेसिपिटेट. तर FFP बनतात. थॉ केल्यावर प्रेसिपिटेट होणार. तर थंड याच्यापासून प्रेसिपिटेट केलं म्हणून क्रायो प्रेसिपिटेट. तर प्रेसिपिटेट आहे याचा अर्थ हाय मॉलिक्युलर वेट राहणार. तर हाय मॉलिक्युलर वेट काय आहे? फायब्रिनोजेन आपल्याला माहिती आहे, तो लांब चेन आहे, क्लॉट बनवणार आहे. नंतर 8 आणि वॉल्व्हिन लेबलंट फॅक्टर सोबत जातात, ते दोघं आले. आणि 13 हा स्टॅबिलायझिंग फॅक्टर आहे. तर हे सर्व शेवटचे क्लॉटवाले मटेरियल आहेत. तर फारच कमी RBC किंवा फ्लुईड असतं, त्याच्यामुळे ABO कम्पॅटिबिलिटी गरजेची नाही आहे, केली तर चांगलं आहे. फायब्रिनोजेनच्या लेवल्स अबव 200 असते नॉर्मली. अबव 150 ट्रान्सफ्युजन करायची गरज नाही आहे. 100 to 150 क्वेश्चन आहे. बिलो 100 फायब्रिनोजेन द्यावं लागेल. एक क्रायो दिलं तर 50 ते 70 वाढते. इथे लिहिलं 70 ते 100 वाढते जे काही. तर टार्गेट फायब्रिनोजेन आपल्याला 150 हवं आहे आणि PIHमध्ये 200 हवं आहे. तर याच्यात व्हिटॅमिन K डिपेंडंट फॅक्टर्स नाही आहेत. ठीक आहे. पर युनिट अराउंड 200 आहे, ±50. फायब्रिनोजेन याच्यात जास्त FFPमध्ये, कारण की त्याचं व्हॉल्यूम पण जास्त आहे. हे तर फक्त प्रेसिपिटेटमध्ये पूर्ण नसणार. तर एका माणसाला 10 युनिटपर्यंत द्यावं लागेल. व्हॉल्यूमच 10-20 ml. असे 10-20 mlचे 10 म्हणजे हे 200. तेव्हा कुठे जाऊन त्याचं 10 पट केलं तर 2500 होईल. आणि तेव्हा कुठे जाऊन व्हॅल्यू 10च्या 10 पट म्हणजे 100ने वाढेल. ठीक आहे. तर एच युनिट 10ने वाढवते असा विचार करा आणि 10 युनिट द्यायचे. तर 10-10-100 कुठे जाऊन 100ने वाढेल. मिनिमम 150 हवा, 200 PIHमध्ये हवा. त्याच्यामध्ये हेवी आहेत सर्वजण. 8 सोबत VWF आला आणि 13 स्टॅबिलायझिंग फॅक्टर आला. अँटीथ्रॉम्बिन 3 कॉन्सन्ट्रेट. तर 3 हा एकटा आहे, हा इनिबिटर आहे. तर हा कोणाकोणाला इनिबिट करतो? थ्रॉम्बिनला इनिबिट करतो आणि थ्रॉम्बिनसोबत बाकीचे पण आहेत, 9, 10, 11, 12 आणि प्लाझ्मिन, जे प्लाझ्मिनला पण इनिबिट करतो. हा प्लाझ्मिनला नव्हता करायला पाहिजे, हा अँटी क्लॉटिंग आहे ना, तर ते क्लॉट डिझॉल्व करण्याला आपण तो हे करतो. ठीक आहे. तर 2 आणि 10 हे तर शेवटच्या पाथवेमध्ये आलेत. 9-10 पण त्याच्या क्लोजर आले. तर जे त्या सेंटरच्या अराउंड आहेत सर्वजण, त्या सगळ्यांना सुरुवात होतो. तर B5 10, 2 आणि 5 गुणिले 10. तर हा कॉमन पाथवे आहे. 1 तर फायब्रिनोजेन झाला, 2 थ्रॉम्बिन झाला, 5 आणि 10. इकडनं फक्त 7 लागतो, इकडनं मग 10 वगळून जेही आहेत ते. तर 8 तर वेगळा झाला. तर हा कोणाकोणाला इन्व्हाइट करत आहे? 9, 10, 11 आणि 12. 8 आणि 13 तर क्रायोप्रेसिपिटेटवाले गेले. ठीक आहे. तर अँटीथ्रॉम्बिन इनिबिट्स 8 म्हणतो 2, 9, 10, 11, 12. The coagulation pathway is intrinsic pathway is 10. 12, 11, 9 is equal to 10. 10 is center crossway. नंतर B5 10, 1, 2, 5, 10 आणि इकडे 7 अधिक 3, 10. 3 टिश्यू फॅक्टर आहे. 3 इथे दाखवला नाही. 7 + 3 is equal to 10. टिश्यू फॅक्टर म्हणजे 3. कॅल्शियम 4, स्टिक्सची डायग्राम चांगली. 1, नंतर लेवाईल फॅक्टर 5, नंतर क्रॉस X आणि 2, 1, 2, 5 आणि 10. पण हे चांगलं आहे. B5 10, 1, 2, 5, 10, 7 आणि 3, 10 आणि इकडे
TEN इज इक्वल टू 10. प्ले TT, TT इज इंडर, तर PT युजली इंट्रिन्सिक आणि PT इज प्रोथ्रॉम्बिन टाईम. ॲक्च्युली प्रोथ्रॉम्बिन टाईम दोन्ही दाखवतो, एक्स्ट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक. ब्लडचे काय काय कंपोनंट आहेत तर RBCsचे प्रकार, पॅक्ड RBCs, नंतर फ्रोझन RBCs, वॉश्ड आणि ल्युकोसाईट पुअर. तर फ्रोझन आणि PRBCमध्ये काय डिफरन्स आहे माहीत नाही. ल्युकोसाईट आणि वॉश्डमध्ये काय डिफरन्स आहे माहीत नाही. नंतर प्लेटलेट रिच प्लाझ्मापासून मग आपण प्लेटलेट आणि प्लेटलेट पुअर प्लाझ्मा बनवणार. पुअर प्लाझ्मातनं FFP येणार आणि मग इकडे फॅक्टर 8 पुअर प्लाझ्मा आणि क्रायोप्रेसिपिटेट. 8 इकडे चालला गेला त्याच्यामुळे मला वाटते कदाचित. ब्लड लॉस मेजरमेंट व्हिज्युअल आहे. कंटेनर बघणार, सक्शन बघणार, स्पॉन्ज बघणार, पॅड्स बघणार. क्लिनिकली हिमॅटोक्रेट आणि व्हायटल सायन्स. ग्रॅव्हिमेट्री स्पॉन्ज घेऊन वजन करायचं. तर याच्यामध्ये अंडर एस्टिमेट होतो कारण की इव्हॅपोरेटिव्ह लॉसेस नाही दिसत, परंतु जर फ्लुईड लॉसेस असेल तर मग तो ओव्हर एस्टिमेट करेल जे काही आहे. मग डायल्युशन मेथड्स आहे, कलर डायल्युशन किंवा रेडिओॲक्टिव्ह ट्रेसर डायल्युशन. कलर डायल्यूट किंवा ट्रेसर किती डायल्यूट झाला त्याच्यावरनं, किंवा इलेक्ट्रिक रेझिस्टन्स पण मिळू शकतो. तर क्लिनिकल आपल्याला कॉमन माहिती आहे पॅरामीटर्स, व्हायटल्सवरनं, व्हिज्युअल आणि ग्रॅव्हिमेट्री. मग इथे व्हिज्युअलमध्ये तुम्ही पॅडचं वजन लिहू शकता, 4x4 म्हणजे 10 ml जे काही असं.